Then second, it should be thin, highly vascular and permeable. That means जो ऑर्गन आहे त्याची जी वॉल आहे ती थिन असायला पाहिजे, जास्तीत जास्त एअर आत घेण्यासाठी, जास्तीत जास्त O2 आत घेण्यासाठी. हायली व्हॅस्क्युलर असायला पाहिजे. ह्युमन बिईंग मध्ये जर आपण बघितलं तर लंग्स मध्ये ॲल्व्होलायच्या अवतीभोवती खूप साऱ्या ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असतात आणि त्या ब्लड मध्ये आपण जो इनहेल एअर करतो त्याच्यातून जो O2 आत घेतो तो O2 त्या ब्लड मध्ये मिक्स होतो आणि प्रत्येक ऑर्गन पर्यंत तो पोहोचतो. म्हणजे हायली व्हॅस्क्युलर असायला पाहिजेत, खूप साऱ्या ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असायला पाहिजेत अँड परमेबल असायला पाहिजे. दॅट मीन्स टू अलाउ टू गॅस एक्सचेंज, म्हणजे गॅस इनहेल करता आली पाहिजे एअर आणि एक्सहेल करता आली पाहिजे, अशा प्रकारे ते परमेबल असायला पाहिजे. अँड द सरफेस एरिया शुड बी मॉइस्ट, म्हणजे ओलसर असायला पाहिजे, ड्राय नसायला पाहिजे. म्हणजेच O2 आणि कार्बन डायऑक्साईड हे जास्तीत जास्त वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होऊन अक्रॉस द मेम्ब्रेन ते जातात. त्यामुळं सरफेस एरिया जो आहे त्याची जी वॉल आहे त्याचा जो वॉल आहे ती कशी असायला पाहिजे, मॉइस्ट असायला पाहिजे.